हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त, मजेत आणि आनंदी असाल. तर मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा माझा दुसरा ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि मी खूप खुश आहे. 2025ची सुरुवात झालेली आहे आणि मी स्वतःला चॅलेंज दिले की 365 दिवस डेली ब्लॉग अपलोड करेन आणि हा माझा दुसरा ब्लॉग आहे. आणि इथे मी थोडंसं बाहेर काम होतं म्हणून गेलेली. टिफिन द्यायचा होता आणि येथे थोडंसं भाज्या वगैरे घेऊन यायच्या होत्या. तर आमच्या इकडे डेली कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या सेक्टरला मार्केट असतं. तर आज जिकडे मी टिफिन द्यायला जात होते तिकडे मार्केट होतं आणि आहो टिफिन द्यायला गेलेले आणि मी वेट करत होते ते कधी येतील म्हणून. आणि नंतर मार्केटला गेलो आम्ही, भाज्या वगैरे घेतल्या, छान होत्या. आणि आता थंडीमध्ये जास्त पालेभाज्या येतात आणि टोमॅटो वगैरे घेतले, मी थोडेसेच घेतले कारण माझ्याकडे फ्रीज नाही आहे. फ्रीज नसल्यामुळे जेवढं लागेल तेवढं क्वांटिटीमध्येच भाज्या घेते. आणि टिफिन सर्विस असल्यामुळे असं पण त्या लवकर संपतात आणि मला दर 2 दिवसाला भाज्या आणायला म्हणजे जावंच लागतं. तर भेंडी वगैरे नाही घेतली कारण भेंडी खूप अशी होती, काय बोलतात, कवळी नव्हती. आणि त्यानंतर अद्रक पण बघितली मी. अद्रक पण स्वस्त होती आणि छान होती म्हणून घेतले कारण अद्रक विदाऊट फ्रीज पण राहू शकते, बरेच दिवस टिकू शकते. आणि इथं कोथिंबीर वगैरे घेतली, पालेभाज्या घेतल्या आणि निघाले. घरी जाता जाता मला नंतर लक्षात आलं की आज 1 जानेवारी आहे आणि मग मुलांना घरी जाताना केक वगैरे घेऊन जावं. आणि मग आम्ही घरी निघालो. घरी जात जात मेडिकलमध्ये गेलो. मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायच्या होत्या आणि आम्ही बायका जिथे जाईल तिथं एक्स्ट्रा सामान घेणार म्हणजे घेणारच. डीमार्टमध्ये जसं गेल्यानंतर होतं ना तसंच. 4 आणि 4 8 आणि 8 आणि 12 5 13. 8 आणि 5 13. 13. आणि इकडे आम्ही केक घ्यायला आलेलो. मॉन्जिनिसमध्ये खूप गर्दी होती म्हणून आम्ही इकडे बेकरीमध्ये आलो. प्लम केक घ्यायचा होता पण आजकाल काय माहिती मी 4 वेळा प्लम केक घेतला पण त्याच्यामध्ये अक्रोडच नव्हता. आम्ही आधी यायचो त्यावेळेस नेहमी केक घ्यायचो ना, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अक्रोड असायचा. मला खूप आवडायचा तो केक. बघूया नेक्स्ट टाईम. मी 2-3 वेळा विचारलं पण त्या लोकांना, पण ते बोलतात असेल त्याच्यामध्ये असतं वगैरे. तर आम्ही घरी निघालो. घरी गेल्या गेल्या केक काढला. मी अथर्वला सांगितलं की मी केक आणला आहे. पण घरी जाईपर्यंत अमायरा झोपलेली होती. अमायराला सोडूनच मी आणि अथर्वने केक खाल्ला ना. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ती उठली त्यावेळेस तिला दिला, पण तिला थोडंसंच राहिलेला. ती खूप ओरडत होती, आमच्यावर खूप चिडलेली ती. आता परत आज संध्याकाळी बघूया, तिला परत एकदा केक घेऊन येईन. आणि इथे आम्ही कंट्री डिलाईटवरून भाज्या मागवलेल्या. ऑफरमध्ये होत्या, कुपन भेटलेलं. 8 रुपयेच्या ह्या भाज्या. बीन्स, बटाटे आणि कांदे फक्त 8 रुपयेमध्ये. तर ते घेतलेलं आहे. कुपन होतं मे बी आणि शिपिंग चार्जेस 12 रुपये असं काहीतरी लावलेलं. छान होते. कांदे सध्या 40 रुपये किलो वगैरे असं काहीतरी आहेत वाटतं. तर 8 रुपयेमध्ये ह्या भाज्या भेटलेल्या आहेत. तर हा होता माझा आजचा एक छोटासा ब्लॉग. मी प्रयत्न केला आहे कारण कन्सिस्टन्सी ठेवायचे मला. मी जे स्वतःला चॅलेंज दिले डेली एक ब्लॉग टाकायचा, तर ते चॅलेंज मला पूर्ण करायचं आहे. तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि सपोर्ट करा आणि उद्याचा पण ब्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय. टेक केअर. थँक्यू.